नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल विद्यार्थी विश्वमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2025ला जी हायकोर्ट ऑफ बॉम्बेची जी क्लर्क पदासाठीची जी जाहिरात निघली होती, याचा जो पेपर झाला होता, त्यामधला जो कम्प्युटरचं शिक्षण आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर तुम्हाला त्यावेळेच्या बॉम्बे हायकोर्टच्या भरतीची थोडीशी माहिती देतो. तर त्याचा पेपर झाला होता 10 ऑगस्ट 2025ला. तो एकाच शिफ्टमध्ये झाला होता. सगळ्यांची ऑफलाईन झाली होती, की जशी MPSCची होती तशी ABCD असे पेपर क्वेश्चन बुकलेट सिरीज होती. त्याचबरोबर 90 मार्काचा पेपर होता, बरोबर 60 मिनटं वेळ होता. तर यामध्ये मराठी, इंग्रजी, GK होतं, जनरल इंटेलिजन्स होतं, त्याचबरोबर अर्थमॅटिक होतं, कम्प्युटर होतं. तर याचं वेटेज असं होतं मंडळी, की मराठी ग्रामरला 10 मार्क होते, इंग्लिशला 20 मार्क होते, त्यानंतर GKला 10 मार्क होते आणि जनरल इंटेलिजन्सला 20 मार्क होते, अर्थमॅटिकला 20 मार्क होते आणि कम्प्युटरला 10 मार्क होते. तर त्यामधला जो कम्प्युटर सेक्शन आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. मी पूर्ण व्हिडिओच्या सिरीजमध्ये सगळे सब्जेक्ट मी कव्हर करेन यामध्ये. तर पहिल्यांदा आपण कम्प्युटरपासून सुरुवात करतो. तर कम्प्युटरमधला जो पहिला क्वेश्चन विचारलेला आहे, द फर्स्ट कम्प्युटर लँग्वेज डेव्हलपड वॉज. 4 पर्याय आहेत यामध्ये: कोबोल, पास्कल, बेसिक, फोर्ट्रन. तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, फोर्ट्रन. त्यानंतरचा जो प्रश्न आहे, द चिप युज्ड इन कम्प्युटर्स इज मेड ऑफ. पर्याय आहेत सिलिकॉन, आयरन ऑक्साईड, क्रोमियम अँड नन ऑफ द अबोव. तर याचं बरोबर उत्तर आहे सिलिकॉनपासून बनवली जाते चिप. तर व्हिडिओचा लॉंग फॉर्म इथं विचारलेला आहे. तर इथं पर्याय आहेत व्हिडिओ डिस्प्ले युनिट, व्हिज्युअल डिस्प्ले युनिट, व्हिडिओ डिवाइड युनिट, नन ऑफ द अबोव. तर याचं बरोबर उत्तर आहे व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. त्यानंतर विच लँग्वेज इज युज्ड फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI साठीची जी आहे, त्यामध्ये पर्याय आहेत फोर्ट्रन, कोबोल, C++ अँड प्रोलॉग. तर याचं बरोबर उत्तर आहे डी, प्रोलॉग. त्यानंतर मंडळी, विच ऑफ द फॉलोइंग कीबोर्ड शॉर्टकट्स इज युज्ड टू कट द सिलेक्टेड टेक्स्ट इन MS Word. तर शॉर्टकट वरचे क्वेश्चन मित्रांनो येत असतात. तर शॉर्टकट्स तुम्ही माहिती करून घ्या, त्याचबरोबर त्याची प्रॅक्टिससुद्धा करून घ्या, म्हणजे तुम्हाला ते कन्फर्म होऊन जाते. तर याचं बरोबर जे उत्तर आहे मित्रांनो ते कंट्रोल X आहे, हे उत्तर. त्यानंतर द फास्टर अँड मोस्ट एक्सपेन्सिव्ह कम्प्युटर्स आर. तर याचे पर्याय आहेत सुपर कम्प्युटर्स, क्वांटम कम्प्युटर्स, मेनफ्रेम कम्प्युटर्स, मायक्रो कम्प्युटर्स. तर याचं बरोबर उत्तर आहे सुपर कम्प्युटर्स. त्यानंतर हायब्रिड कम्प्युटर इज द वन हॅव्हिंग कंबाइंड द प्रॉपर्टीज ऑफ. हे मायक्रो अँड मिनी कम्प्युटर्स. दुसरा आहे मिनी अँड सुपर कम्प्युटर्स. तिसरा आहे मेनफ्रेम अँड सुपर कम्प्युटर्स. आणि चौथा आहे ॲनालॉग अँड डिजिटल कम्प्युटर. तर याचं बरोबर उत्तर आहे ॲनालॉग अँड डिजिटल कम्प्युटर्स. त्यानंतर फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटर, याचे पर्याय आहेत चार्ल्स बॅबेज, त्यानंतर ॲलन टरिंग, टेड हॉफ अँड नन ऑफ द अबोव. तर याचं उत्तर आहे चार्ल्स बॅबेज. तर कम्प्युटरचा शोध यानेच लावलेला आहे, त्यामुळे तो फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटर असं विचारलेलं आहे, चार्ल्स बॅबेज. त्यानंतर ULSI स्टँड फॉर. पर्याय आहेत अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन, अल्टिमेट लार्ज स्केल इंटिग्रेशन, अपर लार्ज स्केल इंटिग्रेशन, अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन. त्यानंतर थर्ड जनरेशन कम्प्युटर्स वेअर बेस्ड ऑन. पर्याय आहेत VLSI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटिग्रेटेड सर्किट्स आणि व्हॅक्यूम ट्यूब्स. तर याचं बरोबर उत्तर आहे C, इंटिग्रेटेड सर्किट्स. तर मंडळी, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश हा सब्जेक्ट कव्हर केलेला आहे. तर तुम्हाला यामध्ये अजून काही जर क्वेश्चन असतील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा, मी त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देईनच. त्याचबरोबर बाकीचे सुद्धा सब्जेक्ट आपल्याला हळूहळू कव्हर करायचे आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करा.